आता मोठी बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याची शक्यता केंद्रीय हवामान विभागाने वर्तवली आहे। प्राथमिक स्वरूपात शक्ती असं या चक्रीवादळाचं नाव सांगण्यात येतंय, ज्या धर्तीवर 16 ते 18 मे या दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्रतेने सक्रिय होणार असून त्यामुळे कर्नाटकातील बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसू शकतो। तर कोलकाता इथं मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते। पुढील 24 तासांमध्ये गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा, छत्तीसगड, सिक्कीम, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पोंडिचेरी, आंध्र प्रदेश या भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर गोवा आणि कोकणात पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करत यामुळे जनजीवन विस्कळीतही होऊ शकतं अशा शब्दात नागरिकांना सतर्क केलंय। हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार 16 मे पर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग सातत्यानं वाढणार असून हा वेग 50 ते 60-70 किलोमीटर प्रति तास इतका आकडाही ओलांडू शकतो। त्यामुळे यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। फक्त महाराष्ट्र नव्हे तर गुजरातलाही या हवामान प्रणालीचा फटका बसणार असून इथंही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।